मस्त असं फुल आहे त्याचं. त्या कळ्यांची आपण भाजी करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी मानसी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज पुन्हा एकदा आपण जंगलात आलेलो आहोत आईसोबत आणि मस्त भाजी गोळा करणार आहोत, म्हणजेच रानमेवा. तर भरपूर वर्षानंतर आम्ही सुद्धा ही भाजी खाणार आहोत. तर आपण कोणती भाजी शोधायला जंगलामध्ये आलेलो आहोत, तर हे बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. पण खरंच मस्त वाटते. जंगलातील रानमेवा गोळा करताना मस्त मजा येते आणि अशाने जंगलाची सुद्धा भटकंती होते आणि थोडंसं चालून सुद्धा होते आईसोबत. तर आज नीलम आहे, आई आहे आणि आपण घरापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब आलेलो आहोत. आणि चला बघूया आज कोणता रानमेवा आपण शोधणार आहोत. त्याचीच भाजी असणार आहे आपल्याकडे. तर आपल्याला जी भाजी शोधायची आहे ती भेटलेली आहे. आणि इकडे बघा, कधी कधी विकायला असतात मार्केटमध्ये. मस्त वास सुद्धा येतो फुलांचा त्याच्या. आपण रानमेवा गोळा करायला आलोय. त्याची ही फुलं हे बघा, आणि इथे कळ्या आहेत. हे बघा, दाखव गाई. हे बघा, आईने तोडायला घेतल्यात. आमच्याकडे तरी टेंभुर्णीच्या कळ्या बोलतात. बाकी तुमच्याकडे कोणती नावं आहेत? कारण प्रत्येककडे या झाडांना वेगवेगळी नावं असतात, भाज्यांना सुद्धा वेगळी नावं असतात. तर आज भरपूर वर्षानंतर आम्ही खाणार आहोत. हे फुल आहे, हे बघा, मस्त असं फुल. तर मस्त असं फुल आहे त्याचं. त्या कळ्यांची आपण भाजी करणार आहोत. हा हा, शोधत शोधत आपण अजून पुढे आलेलो आहोत. बघूया किती भाजी होते. थोड्याच भेटल्यात आणि बऱ्याच ज्या कळ्या होत्या त्या फुलून गेलेल्या आहेत. आणि शक्यतो जास्त करून कळ्यांची भाजी करतात. बघूया पुढे किती भेटतायत आपल्याला. बघूया पुढे जाऊया आपण. इथे बरीच झाडं आहेत. ती सगळ्याच झाडांना कळ्या नाही आलेल्या. इथे नीलम तोडायला घेतलं. त्याची पण भाजी करतात ना, फळांची पण भाजी करतात. पेंढरा बोलतात त्याला. मस्त बाजारात येतात विकायला. मस्त हिरव्या कलरची फळं असतात. किती भेटले?
बरंच लांब जाऊन आलेलो आहोत. आणि आता इथे घराजवळ एक माल आहे, तिथेही झाडं आहेत. बघूया. घराजवळ आलोय तर आपली बच्चे कंपनी पण आली. त्यांना टाकून गेलो होतो आपण, मस्त बऱ्याच लांब होतं म्हणून टाकून गेले. आणि घराजवळ वाट बघत बसली होती सगळी, त्याच्यामुळे आता यांना पण घेऊन आलोय. हे बघा काय झालं आताला. खा झाले, तुला सांगितलं ना येऊ नकोस. बघू चला. इथे बघा मोठं झाड आहे, पण काढायच्या कशा काढायच्या कशा. बापरे, हे बघा दिसतायत का तुम्हाला. हे बघा मस्त फुलं आहेत. इथे मस्त तिकडच्या पेक्षा इथे एकदम मस्त मोठ्या आहेत. हे बघा. आणि 2 फुलं कळ्या घेऊन घरी आलेलो आहोत. आणि इकडे बघा आई दाखवते आपल्याला किती आहेत. तर याची आपण मस्त आता भाजी करणार आहोत. हे बघा फुल पण घेतात भाजीला, मस्त वास येतोय. मोगऱ्याच्या फुलासारखाच वास येतो. चला मस्त आपण साफ करून घेतलेला आहे. अक्का पण लागलेली आहे मदतीला. बरेच लांब जाऊन आलो आम्ही. मग घराजवळ आलो, तिथे थोडं भेटले. अशा करून आपली भाजी झालेली आहे आज. हे बघ, ह्यातलं जे मधला पिवळ्या कलरचा असतो हे आपण काढून टाकलेलं आहे. आणि एवढ्या साफ करून झालेल्या आहेत, कापल्यानंतर अशा काळ्या पडतात. पण याला मस्त आपण धुवून आणि उमवून घेणार आहेत. पाणी टाकून मस्त कुकरला एक शिट्टी काढून घेऊ आपण. मस्त मीठ टाकून मिक्स केले. मस्त आपली रेसिपी, झटपट रेसिपी तयार. रानमेव्याची रेसिपी. आपण ते आधीच वाफवून घेतलेले आहे आणि मग नंतर तेल, कांदा, लसूण आणि मिरचीवर टाकलेली आहे फोडणीवर. पाच ते 7 मिनिटांपर्यंत वाफवून घेऊ. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. अंधार येतो इकडे किचन मध्ये. चला या सगळेजण जेवायला. जेवण करायला. शुद्ध शाकाहारी. आज गुरुवार आहे आणि मस्त रानमेवा